पुणे शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। लोहगाव मधील एका क्रिकेट अकॅडमीच्या मैदानात ही घटना घडली आहे। शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे। 6वी मध्ये शिकणारा शंभू हा शाळेला सुट्ट्या असल्यानं गुरुवारी संध्याकाळी इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता। बॉलिंग टाकत असताना बॅट्समननं मारलेला चेंडू हा शंभूच्या गुप्तांगावर लागला। चेंडू लागल्यानं शंभू मैदानावरच खाली कोसळला। अचानक खाली कोसळलेल्या शंभूला तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित केलं। कैलासवासी कुमार शंभू उर्फ शौर्य कालिदास खांदवे याचा गुरुवार दिनांक 2 रोजी क्रिकेट खेळत असताना बॉल अवघड ठिकाणी लागल्यामुळे दुर्दैवी अंत झाला। खऱ्या अर्थानं याचं जाणं म्हणजे आमच्या परिवाराला न पचण्यासारखं दुःख खऱ्या अर्थाने झालेलं आहे। पण सांगण्याचं कारण एकच की सध्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे। पालकांना एवढीच एक कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना बाहेर खेळायला जाताना विशेष लक्ष द्या आणि जेणेकरून जे खेळ खेळतात त्या खेळासंदर्भातली सेफ्टी उपकरणे वापरण्यासाठी आपण मुलांना सक्ती करावी, जेणेकरून ही वेळ आमच्यावर आली ही आपल्यावर येऊ नये हीच कळकळीची विनंती आपल्या सर्व पालकांना सांगू इच्छितो। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या घटनेनं संपूर्ण खांदवे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। शौर्य हा नावाप्रमाणेच होता। क्रिकेट सोबतच त्याला कुस्तीचीही आवड होती। भविष्यात मोठा कुस्तीपटू होण्याचं त्याचं स्वप्न होतं, मात्र क्रिकेट खेळताना हाच खेळ त्याचा शेवटचा ठरला। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।